सह्याद्रीच्या कुशीत वसलेला बुलंद आणि अभेद्य शिवनेरी ही केवळ वास्तू नाही, तर स्वराज्याच्या एका दैवी स्वप्नाचा साक्षीदार आहे. जिजाऊ मासाहेबांच्या रामायण महाभारताच्या गोष्टींनी बाल शिवबांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्वाला पेटवली. जिजाऊंनी शिवबांना शिकवलं रयतेवर प्रेम, स्त्रीचा सन्मान आणि न्यायाचा मार्ग. लहान वयातच शिवनेरीच्या मैदानात शिवबांची तलवार चमकू लागली आणि शत्रूंची धरधर वाढली. शिवबा मावळ्यांमध्ये मिसळले आणि 18 पगड जातींना एकत्र करून बलशाली सेना उभी केली. वाऱ्यापेक्षाही वेगवान घोडदौड करत शिवबा सह्याद्रीच्या वाटांवर रणनीती शिकत होते. रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात नियती एका नव्या इतिहासाची वाट पाहत उभी होती. अवघ्या 16व्या वर्षी शिवबांनी रक्ताचा अभिषेक करत हिंदवी स्वराज्याची महान शपथ घेतली. लाल महालातून शिवबांनी न्याय, प्रशासन आणि रयतेच्या कल्याणाची सुरुवात केली. गुलामीचा अंधार संपला आणि महाराष्ट्रात स्वराज्याचा तेजस्वी सूर्य उगवू लागला. शस्त्रांसोबत शास्त्रही शिकत शिवबांनी भाषा, नीती आणि राज्यकारभाराचं ज्ञान मिळवलं. सह्याद्रीचा प्रत्येक कडा पाहून शिवबांनी किल्ल्यांनाच स्वराज्याची खरी ताकद बनवलं. गरिबांच्या अश्रूंना न्याय देत शिवबांनी अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. वादळ, पाऊस आणि संकटांवर मात करत शिवबांनी स्वराज्याचा विस्तार करत राहिले. हा इतिहास नाही, प्रेरणा आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.